नमस्कार. श्री एकतत्वम अकॅडमी ऑफ परफॉर्मिंग आर्ट्स प्रस्तुत श्री एकतत्वम डिव्हाइन याच्यातल्या आजीच्या गोष्टी याचा भाग 13वा घेऊन मी प्रज्ञा कुलकर्णी आपल्यासमोर आले. एकदा काय झालं, कैलासावर शंकर आणि पार्वती गप्पा मारत होते. गप्पा मारताना महादेवानी पार्वतीला विष्णू सहस्त्रनाम आणि त्याची महती ह्याची गोष्ट सांगितली. पार्वतीने विष्णू सहस्त्रनाम सगळं ऐकलं. खूप मोठं होतं. तर पार्वती म्हणाली की अरे बापरे, एवढं मोठं विष्णू सहस्त्रनाम, तर असा काहीतरी एखादं त्याचं संक्षिप्त रूप काही आहे का की जे म्हटल्याने सुद्धा संपूर्ण विष्णू सहस्त्रनामाचं तुम्हाला फळ मिळेल, असं काही आहे का? तर शंकर हसले, म्हणाले आहे ना. म्हणाले कुठलं? तर ते म्हणाले की रामरक्षा हे स्तोत्र आहे, त्याच्यात एक श्लोक आहे. मी तो आधी श्लोक म्हणून दाखवतो आणि मग तुला रामरक्षेचंही महत्त्व सांगतो बरं का. तर तो श्लोक होता, राम रामेति रामेति रमे रामे मनोरमे सहस्त्रनाम तत्तुल्यम राम नाम वरानने. हा एकच श्लोक म्हटला की संपूर्ण विष्णू सहस्त्रनामाचं जे फळ मिळतं ते ह्या एका श्लोकात मिळतं. हे ऐकून पार्वती खूप खुश झाली बरं का. ती महादेवाला म्हणाली की एका स्तोत्रातल्या एका श्लोकात एवढी ताकद असेल तर त्या स्तोत्रात काय ताकद असेल, किती ताकद असेल? तर मला त्या स्तोत्राची कथा सांगाल का? कुठलं आहे हे स्तोत्र? शंकर म्हणाले की माझा जो ईश्वर आहे राम, श्रीराम, त्याचं रामरक्षा हे स्तोत्र आहे. तर त्याची तुला आता एक गोष्ट सांगतो बरं का. वाल्मिकींनी रामायण लिहिलं. ते 100 कोटींचं श्लोक होते त्या रामायणाचे आणि 100 कोटी श्लोकाचं ते रामायण लिहिलं. तर ते अतिशय महत्त्वपूर्ण आणि त्याच्यात अतिशय सामर्थ्यवान असं रामायण हा ग्रंथ होता. तर देव, दानव, मानव या सगळ्यांना असं वाटलं की हा रामायण ग्रंथ आपल्याकडे असावा. त्याच्यात तिघांचाही वाद सुरू झाला. मिटेना वाद. मग ते शंकराकडे गेले. तर शंकर म्हणाले की काय झालं? तर ते म्हणाले की 100 कोटीचा हा रामायणाचा ग्रंथ आहे, तो आमच्याकडेच असावा. देव म्हणाले आमच्याकडे असावा, मानव म्हणाले आमच्याकडे असावा, दानव म्हणाले आमच्याकडे असावा. हा तिढा सुटायचा कसा? मग शंकर म्हणाले जरा थांबा, सगळ्यांनी सबुरीने घ्या. तर त्यांनी काय केलं की 33 लाख 33 लाख 33 लाख असे 99 लाख श्लोकांची वाटणी केली. देवाकडे 33 लाख श्लोक गेले, मानवाकडे 33 लाख श्लोक गेले, दानवाकडे 33 लाख श्लोक गेले. आता हे झाले किती? 99 कोटी. पण मूळ तो ग्रंथ जो होता तो 100 कोटी श्लोकांचा होता, म्हणजे एक श्लोक राहिला. आता काय माहिती का की हे रामायण जे आहे ते संपूर्ण अनुष्टुभ छंदात रचलं गेलेलं आहे. अनुष्टुभ छंदाचं वैशिष्ट्य असं आहे की प्रत्येक श्लोकात 32 अक्षर असतात. देव म्हणाले ठीक आहे, आता या अक्षरांचीही मी वाटणी करतो. अक्षर 32, वाटणी करायची तिघांना, समान वाटणी काही होईना म्हणून 10 10 10 अशी 10 अक्षरं देवाला, 10 अक्षरं मानवाला आणि 10 अक्षरं दानवाला, अशी 30 अक्षरं त्यांनी वाटली. पण अक्षरं 32 होती ना, त्या 2 अक्षरांचं काय करायचं? महादेव म्हणाले की आता जेवढी काय मला शक्य होतं तेवढी सगळी वाटणी झालेली आहे, आता ही 2 अक्षरं मी माझ्याकडे ठेवून देतो. आणि असं म्हणाले आणि ते समाधीस्थ झाले. समाधी लागली त्यांना. तर देव, दानव आणि मानव तिघांनाही वाटलं की ज्या अर्थी यांनी ही 2 अक्षरं आपल्याकडे ठेवून घेतलेली आहेत महादेवाने, तर त्या अर्थी त्या 2 अक्षरात सुद्धा खूप सामर्थ्य असणार. काय असेल बाबा? या कुतूहलापोटी सगळे तिथेच थांबून राहिले. सगळे तिथे थांबले. पण काय झालं की किती काळ गेला तरी महादेवाची समाधी उतरेना.
शेवटी हळूहळू कंटाळून कंटाळून एक एक जण तिथनं निघून गेले. पण एकच ऋषी होते बरं का, की जे म्हणाले की नाही, हे जे काय असेल ते खूप बलवान आणि खूप सामर्थ्यपूर्ण असेल, तर त्यामुळे ते काय आहे हे मला निश्चितच ऐकायचे. त्याच्याबद्दलचं कुतूहल माझ्या मनातलं जात नाही. आणि असं वाटून ते तिथे शांतपणे बसून राहिले. त्यांचं नाव होतं बुधकौशिक ऋषी. बुधकौशिक ऋषी म्हणजे कोण माहिती आहे का हो? हेच विश्वामित्र बरं का. तर ते तिथे बसून राहिले. बसल्या त्यांना एक डुलकी लागली. ते तिथेच असे पेंगत होते. तेवढ्यात शंकरांची समाधी उतरली आणि त्यांनी बघितलंय तर बुधकौशिक ऋषी समोर बसलेले आहेत, पण त्यांना बसून बसून श्रमामुळे थोडीशी निद्रा आलेली आहे. तर शंकराला खूप आनंद झाला की काय माणसाचं कुतूहल आहे आणि किती ज्ञानाबद्दल लालसा आहे की ते तेवढं ऐकण्यासाठी ते बसून राहिले. शंकर प्रसन्न झाले आणि त्यांनी ते झोपलेले असताना त्यांना स्वप्नात रामरक्षा सांगितली. शंकराने रामरक्षा सांगितली. परत ते त्यांच्या सवयीनुसार समाधीत गेले. थोड्या वेळाने बुधकौशिक ऋषींना जाग आली. जाग आल्यानंतर त्यांना आठवलं की महादेवानी आपल्याला काहीतरी सांगितलेलं आहे आणि ते लक्षात आहे तोपर्यंतच आपण ते उतरवून काढू. म्हणून त्यांनी ते उतरवून काढलं बरं का. तुम्हाला माहिती आहे का हे काय होतं? ही रामरक्षा. आणि अशा तऱ्हेनं ह्या रामरक्षा स्तोत्राचा जन्म झाला. तुम्हाला माहिती आहे का आपल्याकडे अशी प्रथा आहे बरं का की लहान बाळ जन्माला आलं ना की संध्याकाळी न चुकता आजी घरातली उदबत्ती लावते, आणखीन त्या बाळाला मांडीवर घेते आणि रामरक्षा म्हणते. आणि रामरक्षा म्हणून झाली की त्या उदबत्तीचा अंगारा त्याला लावते. हे अतिशय तारक मंत्र आहे हा. आणखीन संपूर्ण रक्षण करणारा असा हा अतिशय सामर्थ्यवान मंत्र आहे. तर तुम्हाला याची ही गोष्ट कशी काय आवडली हे मला सांगाल? आणि अजून कुठल्या गोष्टी ऐकायच्या हेही जरूर सांगा. कॉमेंट बॉक्समध्ये लिहा बरं का. आवडली असेलच तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईबही करा. रामाय रामभद्राय रामचंद्राय वेधसे रघुनाथाय नाथाय सीताया पतये नमः. श्रीराम जय जय.